आज आपण बनवत आहोत सुपर फूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अळीवाचे लाडू। तर अळीवाचे लाडू हे प्रत्येक वयोगटातील स्त्रीने खाल्लेच पाहिजे। तर याची रेसिपी आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवत आहोत अळीवाचे लाडू। काही जण त्याला अळीव म्हणतात तर काही जण त्याला हलीम म्हणतात। तुमच्याकडे जे म्हणत असतील ते तुम्ही म्हणू शकता। तर अळीवाचे लाडू हे थंडीमध्ये बनवलेच जातात। शिवाय बाळंतिणीसाठी सुद्धा अळीवाचे लाडू हे बनवलेच जातात, कारण ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतात। आणि थंडीच्या दिवसामध्ये अळीवाचे लाडू प्रत्येकाने खावे, कारण ते आपल्या शरीराला उष्णता तर देतातच, शिवाय आपल्या म्हणजे थंडीमध्ये काही जण म्हणजे वयस्कर लोक असतात, त्यांचे हाडं दुखतात, काहींचे गुडघे दुखतात, कंबर दुखते, तर त्यांना अशा पद्धतीने आपण अळीवाचा लाडू बनवून देऊ शकतो, जेणेकरून त्यांचे हे दुखणं पळून जाईल। तर अळीव आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। तर मी इथे अर्धा कप म्हणजे मेजरिंग कपने मी अर्धा कप आणि मोजून जर आपण मापून घेतले तर 100 ग्रॅम इतके आपण इथे अळीव घेतलेले आहेत। अळीव चांगले स्वच्छ करून घेतलेले आणि चांगले आता खरपूस असे आपल्याला इथे भाजून घ्यायचे। म्हणजे आपण आता हा पॅन तापला तर नंतर आपण गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर चांगले तडतड असा आवाज येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। आणि आपल्याला हे अळीव नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचे। तर नारळाचं पाण्याने भिजत घातल्यामुळे त्याला खूप सुंदर अशी टेस्ट येते। तर नारळाचं पाणी किंवा तुम्ही साधा पाण्यात जरी भिजत घातले तरी सुद्धा चालतील, पण नारळाच्या पाण्यात भिजत घातले तर आपल्याला प्रत्येक घासाला छान अशी नारळाची चव येते। त्यामुळे आपण इथे नारळाच्या पाण्यामध्ये हे भिजत घालणार आहोत। तर गॅस मंद केलाय आणि खरपूस असे छान हे मी भाजून घेते, किंवा नाही भाजले तुम्ही डायरेक्ट भिजत घातले तरी सुद्धा चालेल, पण भाजून घातलेत तर खूप छान असा खमंग आपल्याला छान खमंग लागतात हे लाडू। त्यामुळे मी भाजून घेतलेत आणि 1 पाऊण ग्लास आपण इथे नारळाचं पाणी घालणार आहोत। तर पाऊण ग्लास नारळाच्या पाण्यामध्ये आपण हे अळीव भिजत घालायचे। तर मी 1 तासभर हे अळीव चांगले भिजवून घेतले। तुम्ही 2 तास तरी भिजवले तरी सुद्धा चालतील, खूप छान छान भिजतात आणि लाडू अगदी छान मऊ होतात। आता नारळाच्या पाण्यामध्ये मी हे अळीव भिजत घातले आणि चांगले भिजवून घेऊया आपण हे। आता आपण एक अर्धा तासानंतर पाहूया की काय होतं। अर्धा ते 1 तासानंतर आपण हे पाहायचंय। तर हे पहा, आपले अळीव अगदी मस्त असे भिजलेले आहेत। 1 तास भिजवलेले आहेत मी। तर अर्धा कप जर आपले अळीव असतील तर आपल्याला इथे 3 कप ओलं नारळाचा चव घ्यायचा आहे। नंतर 1.5 कप गूळ घेतलेला आहे। इथे मी वेलची जायफळ पावडर 1 चमचा आणि 1 चमचा मी सुंठ पावडर घेतली। सुंठ पावडर आवर्जून घाला। तर इथे नेमकी माझी व्हिडिओ स्टॉप झाली, तर मी काय केलंय, फक्त 2 चमचे तूप तापवले आणि तापलेल्या तुपामध्ये इथे मी गूळ घातलेला आहे आणि गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे आपल्याला। आणि मग नंतर त्यामध्ये आपण खोबरं आणि जे भिजवलेले अळीव आहे ते घालणार आहोत। तर फक्त 2 चमचे तूप आणि त्यामध्ये मी इथे 1.5 कप गूळ घातलेला आहे। किसलेला गूळ आहे, किंवा असा आपण सुरीने असा कापून घेऊ शकतो। असा गूळ आपला चांगला वितळला, चांगला गूळ वितळल्यानंतर आपण इथे खोबरं आणि जे भिजवलेले अळीव आहे ते इथे घालून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही लाडू बनवायची, पण हे लाडू आपण फक्त 8 ते 15 दिवस खाऊ शकतो। त्याच्यावरती हे लाडू आपले टिकत नाही, खराब होतात, कारण ह्यामध्ये आपण नारळाच्या पाण्यामध्ये भिजत तर घातलेले आहेत, शिवाय इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलाय, त्यामुळे हे लाडू खूप जास्त टिकत नाही। फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे 15 दिवस चांगलं काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवताना चांगला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून आपण हे 15 दिवस खाऊ शकतो। पण हे जे अळीवाचे लाडू आहेत ते खूप फायदेकारक आहेत। नक्की प्रत्येक स्त्रीने हा लाडू खाल्ला पाहिजे। नंतर ज्यांना पाळी वेळेवर येत नसेल त्यांनी सुद्धा हा लाडू नक्की खावा,
त्याने पाळी वेळेवर येते आणि आपल्या शरीरामध्ये जर काही हिमोग्लोबिन कमी असेल तर हिमोग्लोबिन वाढतं. आता इथे मी वेलची जायफळ पावडर आणि सुंठ पावडर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अळीव थंडीमध्ये खाणं हे वयोवृद्ध लोकांनी सुद्धा थंडीमध्ये एक एक लाडू हा खावा. रोज एक लाडू खाल्ला तरी खूप छान आहे, कारण त्यांचे थंडीमध्ये काय होतं, हातपाय दुखतात, कंबर दुखते. तर त्यांची कंबर आणि हातपाय दुखत असेल त्यांनी नक्कीच हा लाडू खायचा. हिमोग्लोबिन वाढतं. नंतर ह्यामध्ये कॅल्शियम असतं. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा लाडू एक एक असा डब्यावर देऊ शकता किंवा आपली छोटी भूक लागली तर तेव्हा आपल्या मुलांना हातावर देऊ शकता. आता मी इथे ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले. ड्रायफ्रुट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसतील घालायचे तर तुम्ही नाही घातलेत तरी सुद्धा चालेल. फक्त गूळ आणि खोबरं घालूनच हे लाडू खूप सुंदर लागतात. आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे. मस्त असं परतून घ्यायचं आणि आता आपण हे थंड थोडंसं कोमट करून घेऊ, आपल्या हाताला सोसवेल इतकं. आणि मग आपल्याला छान असे लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू असे कडक होत नाही, तर हे सॉफ्टच असतात लाडू, अगदी सॉफ्ट होतात लाडू. तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 15 दिवस आरामशीर खाऊ शकता आणि खूप सुंदर लागतात हे लाडू. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लाडू बनवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे लाडू आवडले का नाही ते. तर हे पहा, मी थोडंसं कोमट आहे, अगदी खूप गरम नाही आणि अगदीच गार नाही. अशा पद्धतीने हे एकाच हाताने असे व्यवस्थित मी बांधून घेते लाडू. हे पहा, तुम्हाला हवा तेवढा लहान मोठ्या आकाराचा लाडू तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने तर मी आता सगळे लाडू बांधून घेते मस्त. आणि गरम गरम लाडू हे वळायचे असतात, म्हणजे अगदीच गरम नाही कडक, थोडेसं गरम पाहिजे. आपलं हे मिश्रण जे आहे सारण हे थोडं गरम पाहिजे. आणि एका हाताने मी छान असा लाडू बनवून घेते आणि अगदी मऊ लाडू असतात हे. ओलं खोबरं घातलंय त्यामुळे गूळ खोबरं खूप सुंदर टेस्ट लागते. आणि तयार आहेत आपले अळीवाचे लाडू. अशा पद्धतीने तुम्ही नक्की हे अळीवाचे लाडू बनवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडले का नाही ते. आता पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच अळीवाचा लाडू बनवून पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली तर सर्वप्रथम तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू.